आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे मित्रांनो. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो इथे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ही पॅटर्न ड्रॉ करून दिलेलं होतं आणि त्याचंच ब्रेकआउट झाल्यानंतर आपण पाहू शकतो की मार्केट किती बाउन्स होऊन वरच्या साईडला गेलंय. तर आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की मार्केट ऑलरेडी गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर ही मार्केट परत वर गेला आणि वरतून एक रिव्हर्सल आला. तर मित्रांनो मार्केट आहे बजेट च्या दिवशी मार्केटने बायरांना लॉस दिलेला होता बिकॉज मार्केट साइडवेज झाला आणि प्रीमियम खूप जास्त असल्या कारणाने ते मेल्ट व्हायला लागलं. कधी तुम्ही बजेट डे चा व्हिडिओ पाहिलेला असेल आपल्या चॅनलवर तर तिच्यात हे पहिलेच क्लिअर केलेलं होतं. त्यानंतर शुक्रवारी ऑप्शन सेलर वाल्यांना त्याने ट्रॅप केलेलं होतं कारण मार्केट वरही गेलं. ज्यांनी कॉल विकले असतील ते ट्रॅप झाले आणि त्यांनी मार्केट वर जाताना त्यांनी पुट विकले असतील मित्रांनो इथे कुठेतरी 22,000 21,900 ला. तर मार्केट एंडिंगला खाली आला आणि त्यांना सुद्धा हा लॉस झालेला आहे. म्हणजे गुरुवारी ज्यांनी बाईंग पोझिशन बनवला त्यांना लॉस झाला, शुक्रवारी ज्यांनी सेलिंग पोझिशन बनवला त्यांना लॉस झाला. मार्केट याच प्रमाणे काम करत असतं मित्रांनो. यासाठी आपल्याकडे क्लॅरिटी हवी की आपण कधी सेल करावं आणि कधी आपण बाईंग मध्ये जायला हवं. आता राहिला प्रश्न गॅप अप ओपन झाल्यावर वरच्या साईडला गेला आणि वरतून परत ब्रेकआउट देऊन कसं काय वर गेला. तर आपले रेग्युलर जेही व्ह्युअर्स असणार आहे किंवा आपल्या टेलिग्रामला जेही जॉईंट आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मार्क जेव्हाही एका ट्रेंड मध्ये असतात जेव्हा त्याने पॉज घेतला तर इथे पॉज घेतला म्हणजे काय, ह्या इथे ज्या पोझिशन बनलेल्या होत्या बाईंग साईडच्या त्यांना एका रात्रीमध्ये प्रॉफिट दिसतोय मित्रांनो. मग आता काहींनी प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली, काही नवीन पोझिशन बनवत आहे. तर आपल्याला या ठिकाणी काहीच करायचं नाही. जेव्हा बायर आणि सेलर हे दोन्ही फाईट करतात, मोठे हत्ती समजा तुम्ही की हे युद्ध करताय आणि ह्या दोन्ही हत्तींमध्ये कधी आपण लहान ट्रेडर आतमध्ये गेलो तर यांच्या पायाखाली आपण दबण्याची शक्यता आहे. मग अशा टायमाला काय करायचं, आपल्याला फक्त वेट करायचा. वेट कसला करायचा आहे, ब्रेक करण्याचा. तो खालच्या साईडला करू द्या किंवा वरच्या साईडला करू द्या, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. जो विनर होणार आहे आपण त्याच्या साईडने जायचंय. मार्केटमध्ये तुम्ही कधी ही एवढी लहान गोष्ट समजून गेलात ना, तुम्हाला प्रॉफिट पासून कोणीच थांबवू शकणार नाही. तर इथे कोण दिसतंय आपल्याला, विनर झालेले बायर विनर झालेले दिसत आहे मित्रांनो. आणि बायर विनर झाल्यावर आपण इथे नव्याने पोझिशन परत बनवू शकतो बाईंगची. ज्यांची इथे हिंमत झाली नाही त्यांनी इथे कुठे पोझिशन बनवलेली नव्हती, त्यांनी हा चौकोन पाहून इथेही पोझिशन बनवली तरीही चालणार होतं. आता टेलिग्राम चॅनलला आपण लेवल प्रोव्हाइड करत असतो आणि लाईफ टाईम हायची आपण एक लेवल ड्रॉ करून दिलेली होती. ती पुढे आपण व्हिडिओमध्ये पण त्या लेवल पाहणारच आहोत की कशा प्रकारचे आपण लेवल प्रोव्हाइड करत असतो. तर त्या लेवल पासून परफेक्ट रिव्हर्सल आलं. आता रिव्हर्सल आयडेंटिफाय कसं काय करणार आहे, कधी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दलही माहिती मित्रांनो. तर ही कोणती कॅन्डल रेड बनलेली, बरोबर, शूटिंग स्टार. शूटिंग स्टार जेव्हाही टॉपला बनते, आणि हा तर चार्टचा टॉप नव्हता, हा निफ्टीचा टॉप होता. जेव्हाही टॉपला बनते चार्ट मध्ये तेव्हाही ती वर्क करतेच बिकॉज इथे आपला स्टॉप लॉस लहान होतो. या कॅन्डलच्या टॉपला आपला स्टॉप लॉस असतो. कॅन्डलस्टिक पॅटर्नला समजणं महत्वाचं आहे. आपल्याकडे डेडिकेट सिरीज आहे मित्रांनो, सिंगल कॅन्डलस्टिक, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक. त्या मागची सायकोलॉजी इन डिटेल समजवलेली आहे. प्लेलिस्ट कधी तुम्ही पाहिली तर तुमची क्लॅरिटी होईल आणि अशाच प्रकारे तुम्हाला ट्रेड आयडेंटिफाय होता. इथे मला एक शूटिंग स्टार बनताना दिसते, तिचं जसंही ब्रेकआउट झालं तर माझा हायचा स्टॉप लॉस लागून मी इथे ट्रेड ऍक्टिव्हेट करू शकतो. 2 रिझन होते. एक तर शूटिंग स्टार बनली, कुठे बनली, टॉपला बनली. चार्टच्या बनली का, नाही, निफ्टीच्या आजवरच्या हायर पॉइंटला बनली. याच्यापेक्षा काय कन्फर्मेशन हवंय, इथून सेलिंग ट्रेड किती छान ऍक्टिव्हेट झाला मित्रांनो. टार्गेट आपलं डे लोच राहणार आहे आणि डे लो जवळ येऊन मार्केट तिथे थांबलं. डे लो कधी ब्रेक केला असता तर हा गॅप फिल करणारा आपलं पुढचं टार्गेट राहिलं असतं. हे ट्रेल होतात. या प्रकारे आपण याला ट्रेड करू शकतो. आता राहिला प्रश्न मित्रांनो की पुढच्या वीक मध्ये आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. मार्केट कधी ह्याच झोन मध्ये कधी ओपन झालं मित्रांनो तर तुम्ही बॉटमला बाय करू शकता, टॉपला सेल करू शकता. मध्ये कुठेही ओपन झालं तर वेट करायचं पहिले मार्केट खाली येते का वरती जाते. मार्केट कधी गॅप डाऊन ओपन झालं मित्रांनो म्हणजे इथे कुठेतरी ओपन झालं तर आपण बाईंग करणार आहे कारण ऑलरेडी सेलरला इथे प्रॉफिट मध्ये असणार आहे. जसंही काही डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतंय आणि वरच्या साईडला 15 मिनिटाचा हाय ब्रेक होतोय तर आपण इथे एक बाईंग पोझिशन बनवणार आहे. पहिले जो गॅप असेल तो गॅप फिल होणार, आपला टार्गेट असेल त्याच्यानुसार आपण टार्गेट वरती ट्रेल करू शकतो. गॅप अप ओपन झालं म्हणजे ह्या बॉक्सच्या वरती ते काही पॉसिबल तर वाटत नाही पण मार्केट आहे तर आपल्याला इथे कुठे ओपन झालं तर आपल्याला वेट करायचा आहे ह्या लेवलला तो कसा रिस्पेक्ट करतोय. म्हणजे लाईफ टाईम हायला वर सपोर्ट घेऊन तो परत वर गेला तरच आपण इथे बाय करणार आणि ह्या ब्रॅकेटमध्ये कुठे ओपन झालं तर कशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचंय ते मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण वन डे वर आलोय मित्रांनो. वन डे
त्याच्यावर आपल्याला एक इंटरेस्टिंग पॅटर्न पाहायला मिळतंय, तेही टॉपला. आता तुम्हाला माहिती ही कॅन्डल कोणती आहे आणि ही बनली आहे टॉपला. पण हा एक झोन आहे की मार्केटने ह्या झोनमध्ये भरपूर वेळ सस्टेन केलेलं आहे. म्हणजे 21,500च्या खाली जात नाही तोपर्यंत नवीन आपल्याला सेलिंग स्ट्रॉंग भेटणार नाही. इथे सेलिंग करायची संधी भेटली तर पहिलं टार्गेट आपलं 21,500 पर्यंतचं राहू शकतं खालच्या साईडला. आणि टॉपला तर परत ह्याच कॅन्डलचा हाय आपला राहू शकतो, कारण ही स्ट्रॉंग रिजेक्शन कॅन्डल बनलेली आहे इथे. आता आपण लेव्हल पाहून घेऊ की पुढच्या वीकमध्ये आपण कोणत्या लेवलवर कशी पोझिशन बनवू शकतो ते. मित्रांनो, शुक्रवारी ह्या लेवल आपण सकाळी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेल्या होत्या. तुम्ही पाहू शकतात की त्या किती परफेक्टली काम होतात आणि बरोबर लेवलच्या इथेच आपल्याला रिजेक्शन कॅन्डल पाहायला मिळाली मित्रांनो. तर त्यानुसार आपल्याला क्लॅरिटी येते की बाय आणि सेल आपण करू शकतो. तुम्हाला कधी वाटत असेल की या लेवल आता काढून ड्रॉ करून पाठवलेले आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही चॅनलवर जाऊन पहा आणि तिथे हे फोटो केव्हा शेअर केलेले आहे, कारण त्याची हिस्ट्री टोटली ओपन आहे. तुम्हाला बॅक हिस्ट्री सुद्धा तिथे गेल्यावर दिसते. तुम्ही जाऊन पहा की तिथे केव्हा आणि कशा लेवल शेअर केलेले आहेत मित्रांनो. दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनलला आपण कोणतेही कॉल पुट वगैरे देत नाही. आपण लेवल प्रोव्हाइड करतो, प्राइस ॲक्शन सांगतो, काही मोमेंटम येणार असेल कोणत्या लेवलच्या वरती तर ते सांगतो. पण कॉल आणि पुट या संदर्भात काहीच सांगत नाही. ते कॉल पुटसाठी जॉईन करायचा विचार करत असतील त्यांनी बिलकुल जॉईन करू नका. तो फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनल, पण तिथे कोणत्याही स्वरूपाचं कॉल आणि पुट हे दिलं जात नाही. आता आपण पुढच्या वीकसाठी कोणत्या लेवल राहू शकतात ते पाहून घेऊया मित्रांनो. पुढच्या वीकसाठी ह्या लेवल आहेत. या लेवलवर तुम्ही बाय किंवा सेल इनिशिएट करू शकतात. आणि याच्यावर बाय आणि सेल कशा प्रकारे इनिशिएट करायचे तर आपले मार्केट अनालिस्टचे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगितलेलं आहे. ह्या लेवलच्या जेव्हाही बाहेर जाईल तर तेव्हा नवीन लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतोच. तुम्ही ह्या लेवल चार्टवर लावून पहा आणि फक्त ऑब्झर्वेशन करा की येत्या वीकमध्ये ह्या लेवल कशा प्रकारे काम करतात. आता ह्या तर झाल्या लेवल, पण आपल्याला ऑप्शन चेन काय सांगते तेही आपण थोडं समजून घेऊयात. इथे मित्रांनो निफ्टीची ऑप्शन चेन लावलेली आहे 8 फेब्रुवारीचे. आता यामध्ये आपल्याला आहे ना सर्वात पहिले रजिस्टर आहे ना 22,000वरच दिसतंय की तिथे 89,000 पोझिशन आहे. पण कधी तुम्ही नीट पाहिलं मित्रांनो तर तिथली पोझिशन मायनस झालेली चेंजिंग ओआय मध्ये, म्हणजे वाढल्या तर नाही, तिथे कमीच झालेल्या आहे. त्यानंतर वरच्या साईडला 22,200वरच आहे, तिथे 90,000 पोझिशन आहे. सपोर्ट कुठे पाहायला मिळतो आपल्याला स्ट्रॉंगली 21,700वर, त्यानंतर 21,600वर. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो झोन आहे, तिथून बाईंग होऊ शकते. आणि आता आपण चेंजिंग ओआय कडे कधी पाहिलं कॉल साईडला तर मित्रांनो मार्केट वरतून खाली आलंय, जवळपास 200 पॉइंट प्लस मार्केट खाली आलंय मित्रांनो वरतून. म्हणजे 22,100 पासून मार्केट जवळपास 800च्या लेवल पर्यंत पोहोचून गेलेलं होतं. तरीही या ठिकाणी कॉलवाल्यांनी आपल्या पोझिशन कट केलेले आहेत. नवीन ॲग्रेसिव्ह पोझिशन कोणीच बनवलेला नाही. त्याच्या विपरीत कधी पुट साईडला पाहणार तर तुम्ही पुट साईडला तुम्हाला मायनस झालेल्या पोझिशन दिसत नाहीये, म्हणजे पुटवाले इथे घाबरलेले नाहीये. हे काय इंडिकेट करतंय की मार्केट बुलिश आहे. बुलिश आहे तर कुठेही आपल्याला ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा आहे का? नाही. आपण दिलेल्या लेव्हल आणि त्यामध्ये 700 ते 600च्या झोन मध्ये कधी मार्केट आलं तर एक आपल्याला बाईंग संधी इथे मिळू शकते 500च्या स्टॉप लॉसने. नाही तर डायरेक्ट 22,000च्या वर कधी मार्केट निघालं स्ट्रॉंगली आणि तिथे सस्टेन केलं तर तिथे आपली एक स्ट्रॉंग पोझिशन बनवू शकते. या प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. हे तर झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टी आपल्याला काय सांगते त्याच्याकडे आपण लक्ष देऊया मित्रांनो. इथे बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आपण सकाळी एक बॉक्स पॅटर्न ड्रॉ करून दिलेलं होतं आणि त्यानुसार आपला एक बँक ट्रेड इथे ऍक्टिव्हेट झालेला होता. तोही आपण आपल्या ग्रुपला सांगितलेलं होतं. आता बँक निफ्टीने डीप का बरं घेतला आणि निफ्टी डायरेक्ट वर गेल्यानंतर वरच्या साईडला का चाललेली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. गुरुवारी बँक निफ्टी पॉझिटिव्ह होती आणि निफ्टी फुल टाइम साईडवेज होती. बँक निफ्टी पॉझिटिव्ह असण्याचं कारण यामध्ये पोझिशन कमी होत्या, कारण बुधवारी त्याची एक्सपायरी होऊन गेलेली होती. म्हणजे बँक निफ्टी गुरुवारी एक ट्रेंडिंग होती, पण निफ्टी फुल टाइम साईडवेज होती आणि एक लहान रेंज मध्ये ट्रेड करत होती बिकॉज तिची एक्सपायरी होती. आणि बजेटमध्ये असं कोणतंही चांगलं ट्रिगर पॉईंट आला नाही की जेणेकरून मार्केट काही रिॲक्ट करेल. त्यामुळे नॉर्मलच ट्रेडिंग सेशन राहिला तो. फक्त इथे बायर यांचे लॉस झाले बिकॉज ऑफ हायर प्रीमियम होतं. आणि जसंही मार्केट साईडवेज झालं तर बजेट संपल्यानंतर काही मोठी गोष्ट झाली नाही तर प्रीमियम हे ड्रास्टिकली मेल्ट व्हायला सुरुवात झाले बँक निफ्टीमध्ये सुद्धा. त्यामुळे ना बायर हे ट्रॅप होऊन गेले मित्रांनो. पण आता मार्केट हे खालच्या साईडला का आलं? बिकॉज गुरुवारी ऑलरेडी इथे ज्यांनी पोझिशन बनवल्या इथे बनवल्या
त्यांना गॅप अप मिळालं मित्रांनो. मग कुठे ना कुठे ते वर गेल्यावर प्रॉफिट बुकिंग आली आणि मार्केट खाली आलं. मार्केट खाली आलं, मार्केटने परत इथे सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेलं आणि इथून मार्केटने रिजेक्शन दिलं. रिजेक्शन दिल्यानंतर पहिला आपला टार्गेट काय आहे डे लोचा, तो ब्रीच झाला. त्याच्यानंतर गॅप फिल होणारं दुसरं टार्गेट असतं ते पण आपलं फिल झालं. मग प्रिव्हियस दिवसाचा लो तर तिथपर्यंत मार्केट आलं. म्हणजे तुम्ही कधी पाहिलं मित्रांनो, जवळपास 800 ते 900 पॉईंट मार्केट वरतून खाली आलेलं होतं. आणि लेवल किती योग्य प्रकारे काम करतात कधी तुम्ही व्यवस्थित त्याला अंडरस्टँड केलं तर. आपल्याकडे प्राइस ॲक्शनची सिरीज आहे आणि आता लवकरच प्युअर प्राइस ॲक्शन म्हणून एक सिरीज चालू होणार आहे. तिच्यावर नो इंडिकेटर काहीच नाही, फक्त प्राइसचं नेचर, प्राइसला कशा प्रकारे आपण समजू शकतो हे शिकवलेलं आहे मित्रांनो. हे तर झालं शुक्रवारचा अनालिस की का मार्केट निफ्टी वरच्या साईडला गेलं आणि बँक निफ्टी डिप मारून वरच्या साईडला गेला आणि वरतून रिजेक्शन का आलं. आता मित्रांनो आपल्याला कधी ट्रेड करायचा आहे तर यासाठी मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंडला आहे, मार्केट कधी गॅप डाऊन ओपन झाले इथे कुठेतरी तर आपण इथे बाईंग करणार आहे. सेम लॉजिक आहे, कारण सेलरला ऑलरेडी चांगलं प्रॉफिट आहे. मार्केट इथे काहीतरी पॅटर्न बनवायला हवं, कधी एन पॅटर्न बनवलं किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवलं तेव्हाच आपण इथे बाय करणार आहे. म्हणजे डीप घेतल्यावर आपण इथे बाय करायचं नाही तर 15 मिनिटाच्या कॅन्डलचा वरच्या साईडला कधी ब्रेकआउट झालं तर आपण इथे बाईंग करणार आहे. त्याच कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावून. स्टॉप लॉस मस्त आहे मित्रांनो. त्यानंतर मार्केट इथे कुठेतरी मध्ये ओपन झालं तर मार्केटला एक तर खाली येऊ द्या नाही तर वरती जाऊ द्या. सेम स्ट्रॅटर्जी इथे आपण बाय करू शकतो, इथे आपण सेल करू शकतो. गॅप अप ओपन झालं तर ओव्हरऑल बँक निफ्टी ही बुलिश ट्रेंड मध्ये तर ही आपला ट्रेंड कंटिन्यू करू शकते. त्यामुळे आपण बायस साईडलाच राहू शकतो. आता वन डे कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आल्यानंतर आपल्याला इथे एक व्ही शेप रिकव्हरी पाहायला मिळते, पण सेम लेवलने मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. तर जोपर्यंत 47,000च्या वरती मार्केट क्लोज देत नाही ना तोपर्यंत आपल्याला एक नवीन बुलिश ट्रेड इथे पाहायला मिळत नाहीये. ही एक रेंज राहू शकते शॉर्ट टर्म साठी, पण मार्केटने याला ब्रिज करायला हवं. वरच्या साईडला ऑलरेडी मार्केट आहे आणि मार्केटकडे हा एक मोठा गॅप आहे मित्रांनो. हा गॅप फिल होण्याचे जास्ती चान्सेस आहे 47,000च्या वरती कधी मार्केट ओपन झालं तर. लेव्हल पाहून घेऊयात मित्रांनो आपण की पुढच्या वीकमध्ये आपण कशा प्रकारे त्यांना ट्रेड करू शकतो ते. सिमिलर आहे मित्रांनो, इथे पण आपण ज्या शुक्रवारी सकाळी लेवल दिलेल्या होत्या त्या लेवल तुम्ही पाहू शकतात की किती परफेक्टली आपल्याला काम करताना दिसतात की त्या झोनवर मार्केटने बरोबर सपोर्ट घेतलेला आहे. लेवलवरच मार्केट ओपन झालेलं आहे. पुढच्या वीकमध्ये आपल्यासाठी कोणत्या नवीन लेवल आहे ते आता आपण पाहून घेऊयात. इथे या लेवल दिलेल्या आहे मित्रांनो, तुम्ही चार्टला लावून पहा कशा प्रकारे ते वर्क करतात ते. आता आपण ऑप्शन चेनमध्ये आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसतोय ते. इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली मित्रांनो 7 फेब्रुवारीची आणि आता तुम्ही पाहिलं तर मार्केट जवळपास 46,000च्या आसपास क्लोज झालेलं आहे आणि 46,000वर बॅलन्स पोझिशन बनलेलं आहे. तुम्ही कॉल आणि पुट कधी पाहिलं तर ऑलमोस्ट सिमिलर पोझिशन आहे आणि सिमिलर ओआय मध्ये मायनस सुद्धा झालेलं आहे. म्हणजे चेंजिंग ओआय मध्ये मायनस पण ऑलमोस्ट सिमिलर झालंय, पोझिशन पण ऑलमोस्ट सिमिलर आहे. म्हणजे 46,000ची लेवल ही नेक अँड ब्रेक आहे. 46,000ला वरच्या साईडला कधी मार्केट निघालं तर 46,500 पर्यंत इझिली येऊ शकतं, पहिलं टार्गेट राहील. आणि मार्केट कधी खाली गेलं मित्रांनो तर 45,500 पर्यंत जाऊ शकतं. म्हणून साधन सिंपल ठेवू, आपण याला कन्फ्यूज नाही करायचं की 46,000च्या झोनमधनं मार्केट वर निघतंय का खाली निघतंय, त्यानुसार आपल्याला टार्गेट मिळणार आहे. तुम्हाला ह्या टाईपचं कधी अनालिसिस आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज आपण आपल्या मराठी मनी चॅनलवर हे नेहमी प्रोव्हाइड करत असतो, तर अशा चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.